तेव्हा काय मनात दाटून आलं, काय होते भाव ज्या क्षणी, म्हणजे आय कॅन अंडरस्टँड की एक तिकडे संपलाय, समोर प्रचेतच दिसतोय, हर्षाला दिसते, तो एक भाग झाला, पण संपली मी खरं सांगतो, मी बमलेश्वरला जेव्हा तट परिवर्तन केलं समुद्राच्या इथनंच, आणि मी खूप जणांना म्हटलेलं की मी 48 दिवस मला तटावर जायला लागले अमरकंटकपासनं समुद्राच्या इथपर्यंत. आणि मी खूप जणांना बोललेलं की म्हटलं मी जेव्हा युटर्न घेईल तो प्रवास माझा फास्ट असेल. तुम्हाला जेव्हा टार्गेट दिसतं तेव्हा तुम्ही ते फास्ट करता. आणि मी फटाफट म्हणण्यापेक्षा 30-35 किलोमीटर चालायला सुरुवात केली तशी. पण मला रडायला यायचं. दुपारी मी असं काही घटना म्हणण्यापेक्षा कोणी छोटीशी कन्या वगैरे आली, मी चॉकलेट वगैरे दिलं, आणि मी बऱ्यापैकी वेळा सगळ्या मैयांना दक्षिणा वगैरे दिल्या, मी अशा पास ऑन करत जात होतो मी. सो ते करताना त्यांना 10ची नोट वगैरे दिसली, 20ची नोट दिसली, 50ची नोट दिसली. सो भारी वाटायचं. आपल्याला जे 500च्या नोटेनी होतं, 500 आता 2000ची नाही आहे म्हणा, पण ती नोट जी असते 500ची नोट, त्याची जी व्हॅल्यू आपल्याला वाटते ती त्यांना 10च्या नोटेला वाटायची. सलवा गावामध्ये मी सांगतो एकदा काय झालेलं, मी आता फारच इकडे तिकडे झालं पण मी सांगतो. सलवा गावामध्ये मी थांबलो होतो. पार्थ म्हणून एक बारकं पोरगं आलं. मला त्या दिवशी याची खूप आठवण होती, प्रचूरची. तर येस थांबलेलं दुपारी, थांबलं म्हणजे झोपलो होतो. तो येऊन माझ्या इथे पुढ्यातच बसला. बाबाजी कैसे हो. मला म्हटलं हाच आला, म्हटलं प्रचूच आला म्हटलं माझा. आणि मी लिहिलं मी ते सगळं की अरे मैया म्हटलं का यावं त्यांनी तिथेच. कोण पार्थ, कोण आला अचानक इथे, असं रॅन्डम चालणारी पोरं. बाबाजी कैसे हो. मी मंदिरात बसलो, झोपलो होतो, आडवा पडलो होतो. आला तो, मी गप्पा मारल्या. त्याला काय मोबाईलवरती खेळायचं होतं, गेम काय लावून दिलं त्याला, काय ते थोडा वेळ खेळला, चॉकलेट खाल्ली. मग मी त्याला म्हणलं ये लो 10 रुपये, आणि म्हणजे 10 रुपये म्हणजे हे घे, जा खाऊ घेऊन ये. ते 10 रुपये त्याच्यासाठी म्हणजे असं होतं, बाप रे. मग तो असं इतका खुश झाला. पप्पा बाबा, मग त्याचे वडील मागे होते, 10 रुपये दिये बाबाजी, 10 रुपये बाबाजीने दिये. मग काय बोलू मी आता, काय मग त्याच्यानंतर असं प्रजदशी तर आठवण मला खूप येत होती. दुसरं मी म्हटलं तसं की म्हणजे मी इथं युटर्न घेतल्यावरती मला घरची ओढ म्हणणार नाही, पण आपोआपच पेस वाढला. मला दुपारी रडू यायचं मरणाचं. मी तसाच चालायचो. आणि शेवटी 70व्या दिवशी आमचे हिरो रडले. प्रचेतच 70व्या दिवशी बेकार रडला. आमचा जेव्हा व्हिडिओ कॉल व्हायचा ना तेव्हा खूप रडला तो. आणि मग तेव्हा जरा जाणवलं की आता आली, आता वेळ आली आहे, परिक्रमा संपवायची वेळ म्हणू शकत नाही. कारण की माझा चांगला गुण असेल किंवा काय माझी कमांड असेल माझ्या पायांवरती, मी पेस कमी जास्त करू शकत होतो आफ्टर सम डेज. असं काही नाही, मी माझं गर्व नाही करत इथे काही. पण मला तो कॉन्फिडन्स होता की ठीक आहे, मी एका दिवशी जर का 20 चालवतो, दुसऱ्या दिवशी 40 चालू तेवढं कव्हरअप करू शकत होतो. म्हणजे मला तो कॉन्फिडन्स आलेला 50व्या दिवसाच्या नंतर की हरकत नाही, चालू शकतो. पण मी त्याचं पण एक गंमत सांगतो. मैया तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे होऊ देत नाही. मी जेव्हा तो म्हणतो मी 40 चालू शकत होतो, 40 ते जे स्ट्रावाला मला फॉलो करत असेल ते बघू शकतात. हार्डली एक 5-6 दिवस असते जिथे मी 42 किंवा 45 चाललोय. मग जेव्हा मनात विचारायचं की उद्या 40 चालूया आपण, तेव्हा 25च व्हायचे. मैया असं कुठेतरी एका ठिकाणी काय गंमत सांगतो, चहा म्हणजे प्रत्येकजण निघताना चाय पाहो. आणि मी ते जो आधीचा इन्सिडेंट झाल्यानंतर मी ठरवलं की नाही बाबा कोणाला नाही म्हणायचं नाही, जायचं. सो असे 10 वाजेपर्यंत माझे असे 2 ते 3 किलोमीटरच व्हायचे. असे पण प्रसंग आलेले आहेत की तुम्ही काही डिसाईड नाही करायचं, ते तिकडनं ठरवलं जाणार आहे, जे आहे ते आहे. सो 25 पण चाललो आहे. आणि ते करताना पण मी म्हटलं ना की मैयानेच ते करून घेतलं की गुप्त गोदावरीचा मी एक व्हिडिओ टाकलेला मध्ये. तर ते गुप्त गोदावरी मी स्किप करणार होतं, जाऊन दे काय बघूया व्हिडिओ बघू यूट्यूबला काय त्याच्यात एवढं. तर मी असं बाहेर नाही गेलो. अक्षरशः ते सकाळी 5:30-6ला कोणीतरी बाहेर तिथे उभं होतं. नाही अंदर जाके ही जाणार वगैरे असं. तुझा मार्ग तू नाही डिसाईड करायचा, तो आम्ही डिसाईड करणार आहे. तर आत पाठवलं परत मला 1.5 किलोमीटर म्हणजे 20-25 मिनटं गेली हो. ते गेलं सगळं तुमचं पेस. मी पटपट चालत पुढे जायची होती इच्छा, पण ते नाही, आतनंच जायचं.
सो ते जे आहे ते म्हटलं ना देवकृपेने घडलं. माथासारचं मी व्हिडिओ टाकला होता. काय म्हणतात त्याला, शेवटचा टप्पा होता तो एक 8-10 किलोमीटरचा घाट होता आपला महाबळेश्वर वगैरे असतो तसा. आणि ते माती फ्लॅट रोड नव्हता तो. सो तिथे त्या दिवशी पण जेवण नव्हतं मिळालं. मला वाटत होतं की काय चढणार का नाही वरती, कसं होईल. पण म्हटलं जाऊया बघूया, काय आपले चॉकलेट गोळ्या आणि चिक्की वगैरे मी खायचो, त्याच्यावरती चढूया वगैरे. आणि अक्षरशः सांगतो, एक विशाल म्हणून एक पोरगा होता त्या गावात, त्याचे छोटंसं किराणाचं दुकान होतं. 11वीतला मुलगा होता तो, छान. आणि आम्ही गप्पा मारल्या थोड्याशा. मी बसलो तिथे विश्रांतीला, पाणी वगैरे दिलं त्यांनी. आणि मला म्हटला, बाबाजी क्या अभी चढने वाले हो क्या माथासार? म्हटलं हां चढूंगा ना, क्यों नहीं. तर तो म्हटला कुछ पाया है क्या आपने? म्हटलं हां अभी क्या सुबह बालभोग हुआ है. बालभोग म्हणजे ब्रेकफास्ट सकाळचा. तर बालभोग हुआ है, इस पे कैसे छोडते. 11वीतलं पोरगं मला ते म्हणते तुम्ही थांबा, त्यांनी घरातली मला पोळी भाजी आणून दिली. हो काय बोलायचं आता. मग तेवढी त्याला जाण होती. आणि मग त्याच्यावरती ते माथासारचं प्रकरण म्हणजे ते खूप अवघड आहे, म्हणजे नॉट अ जोक. म्हणजे शेवटी तर कस लागतो. ते 7-8 किलो वजन असतं पाठीवरती, त्याच्यात ते असं चढायचं, असं अवघड आहे ते प्रकार. ते पण म्हटलं ना ते चालून घडून गेलं त्या मोमेंटमध्ये. आणि माझं एकट्याचं मी काही कौतुक नाही म्हणत, पण माझ्यापेक्षा अनवाणी चालणारे एवढ्या मैया होत्या, ताई होत्या, अनवाणी चालत होत्या. काही जण तो व्हिडिओ पाहिला असेल, ते डोक्यावरती घेऊन म्हणजे हात मोकळे, फक्त कमंडलू आणि काय आपलं दंड असायचा आणि पिशवी अशीच्या अशी वर, आणि त्याच्यात ते माथासर चढतात अनवाणी. ते डांबर आहे काही ठिकाणी, तापलेलं दुपारी 2:30-3च्या उन्हात. म्हटलं ही खरी तपस्या आहे. मला लाज पण वाटायची माझी, काय चपला घालून की फडकं बांधून वगैरे उन्हाचं चाललंय बघते म्हणे. काय तुझं कौतुक काय आहे. खरं तर हेच करतात परिक्रमा. आपल्या पुण्यातल्या कौशल्या म्हणून एक मैया आहेत, त्या इथे सदाशिव पेठेत राहतात. त्याची आत्ता चालू असेल परिक्रमा. अनवाणी करणाऱ्यांचा एक हे असतो की ते दिवसाला 7 ते 8 किलोमीटर चालू शकतात. शक्यच नाही, जास्त चालूच शकत नाही, कारण की तुम्हाला मार्ग नीट बघायचा असतो. काटे असतात, दगडं असतात, जे कडक दगडं असतात. तर मी त्याचं पण एक सांगतो. एक आपलं बरं चवन ऋषींचा आश्रम होता. त्या चवन ऋषींच्या आश्रमात जाताना खडी होती, खडी. रस्ता नव्हताच, खडी टाकलेली बारकी. मी तर चालत होतो माझ्या पेसनी. 15 किलोमीटर होतं तिथनं, बडवानी म्हणून जागा आहे तिथनं. सो चालताना माझ्यापुढे एवढे काटकुळी एक व्यक्ती पांढऱ्या वस्त्रातली पुढे चालत होती, खूप पुढे. आणि मला खूप आधी एकदा आवाज आला असा जोरात, मा, असं जोरात ओरडले, मा. म्हणजे कोण ओरडते मला काही कळायलाच तयार नाही. म्हटलं असेल कोणीतरी. मग पुढे गेलो, परत एकदा जोरात आवाज आला, मा. आणि जसं मी पुढे गेलो तर ती पांढरी व्यक्ती जी होती तिचं ते अनवाणी चालत होते. आणि ती जी आर्तसाद होती मी म्हणू शकतो, मा असं जोरात ओरडलेलं. म्हणजे मला भरून आलं तिथे त्या परिक्रमावासीचे जो त्रास त्यांना होत होता. म्हटलं एक वेगळ्या लेवलची साधन आहे. म्हणजे नॉट नॉर्मल ह्युमन बिईंगचं कामच नाही. म्हणजे मला पण माझा पण एक किस्सा सांगतो. मी सांगत जातो काय ते रॅन्डम बोलत जातो. तर माझा पण मी किस्सा सांगतो. मी त्यांना भेटलो ॲक्च्युली. आणि म्हटलं महाराजजी, म्हटलं मी नमन केलं त्यांना, की म्हटलं रिअली ॲप्रिशिएबल म्हटलं की हे असं करणं, अनवाणी चालणं आणि इतके दिवस चालणं, या टरेनवरनं चालणं, इट्स नॉट अ जोक म्हटलं. ते म्हणले महाराज जी ये सब तो इसमें मैया की कृपा है, उसमें हो जाता है. माझं काय झालेलं, एकदा मी इटारसीला थांबलेलो. इटारसीला देवल मंदिर म्हणून होतं. मी त्या मंदिराला किंवा त्या ज्यांनी मला सेवा दिली त्यांना काही बोलणार नाही. त्यांनी मला मनापासून सेवा दिली. पण मी तिथे बाहेर चपला ठेवल्या होत्या. माझ्या छान स्केचर्सच्या 4,000-4,500च्या चपला होत्या तिथे बाहेर ठेवलेल्या. आणि त्याच्याशी मी यूज टू झालो होतो. म्हणजे पहिले ब्लिस्टर्स आले पण ठीक आहे, नंतर 10 दिवसांनी ते छान मला रुळले होते ते माझ्या ह्याच्या पायाला. म्हटलं आता याच्यावरती अख्खी परिक्रमा आरामात होते माझी. सकाळी आलो, बघितलं, चप्पल गायब. अक्षरशः मला रबर, मी अख्ख्या परिक्रमेत मी खरं सांगतो, मला प्रत्येक वस्तूवरती इतका जीव जडला आहे. मी रबर वगैरे या गोष्टी पण इतक्या मनापासून जपलेल्या आहेत सगळ्या. सो त्याच्यात माझी चप्पल गेली सकाळी उठल्या माझं मूडच ऑफ झाला सकाळी.
मी असा बाहेर अरे गेली आता काय करायचं, आणि परत ते डोक्यात चक्र चालू होतं, अरे दिवसातले किलोमीटर गेले, हे गेले ते गेले. सो उठलो, मला रडू आलं, मी रडलो तिथे, खूप रडलो. असं मला म्हटलं अरे का परिक्रमवासीची चप्पल का चोरावी तुम्ही, कोणी जाऊन दे म्हटलं. तर ते महाराज वगैरे म्हणतात हमारा चप्पल लेके जाणं मत जाणं अभि, म्हटलं अहो तुमची का नाही म्हटलं मी, माझी नाही म्हणून कोणाची घेऊन जाऊ का म्हटलं. तर मग मी ठरवलं आपण जाऊया, मैयाची इच्छा आहे, अनवाणी चालायचं आहे, चाला. तर मी ऑलमोस्ट एक 2.5-3 किलोमीटर चाललो, आणि 2.5-3 किलोमीटर चाललो अनवाणी. आणि ते जे त्रास आहेत ना बापरे, कहर म्हणजे मी सांगू शकत नाही. ते इतके ते जे काही असतं काय रस्त्यांवरती पडलेल्या गोष्टी, साधी वायर असेल, काच असेल, काही असेल, म्हणजे जेव्हा टोचतं ना ते डेंजर विषय असतो. माझं हे पुढचं सगळं साल उखडलं होतं, काही फोटोमध्ये आहे बाहेरचं, बघितलं असेल तुम्ही. ते पूर्ण उखडलं माझं. ते एक काहीतरी पाय उचलताना चुकला आणि दगड लागला, आणि जे रक्त आलं तिथे मला उदासच झाला माझं तिथे. म्हटलं बोंबला, म्हटलं सगळं अवघड प्रकट झालं. तर मी तिथे असं कसा बसा पुढे गेलो चालत, आणि एका चहाच्या दुकानाच्या बाहेर बसलो. त्यांना कळलं काहीतरी गडबड झालेली, रडतोय. आणि तर त्यांनी मला कुठेतरी त्यांच्या घरात कुठेतरी जुने पडलेले एक शूज होते, आणि शूज म्हणले कसे ते सिमेंटमध्ये जे वापरतात ना असे कडकवाले, ते तसे शूज दिले. आणि म्हणले इधर से आगे डलवा म्हणून गाव आहे, डलवा सॉरी नाव चुकलं असेल, पण तिथपर्यंत जा तुम्ही आणि तिथे तुम्हाला मिळतील वगैरे. पण मी म्हटलं का मलाच का आज त्रास दिला भैयानी, मी चिडलो. मी असं मनात हे करत होतो खूपच. त्या शूजमध्ये चालणं शक्यच नव्हतं. म्हणजे माझा पाय असं अक्षरशः फाटत होता इकडे, सगळं ते सोलवटलं जात होतं. ते प्लॅस्टिकचं असते ना जाडवलं, सोलवटच होता तो, कळतच होतं मला. तर मला त्या दिवशी म्हटलं हे माझीच चप्पल का चोरावी. तर माझी मैत्रिणी प्राजक्ता तो इथे आहेत, ते आलेले आता, त्यांच्या आईला त्याच दिवशी त्या ग्रुपवरती आम्ही ॲड केलं होतं आमच्या, आणि त्यांनी म्हटले अरे तुला शुभेच्छा वगैरे. आणि मी त्यांना कळलं की मी रडतोय वगैरे जरा, तर त्यांनी सांगितलं मला की अरे ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणे चप्पल जाणं. तोपर्यंत मला या गोष्टीची कल्पना नव्हती. चप्पल जाणं म्हणजे तुमचं सगळं बॅक जे आहे सगळं ते गायब झाले म्हणले आता. सो ते एक जस्ट एक ट्रिगर पॉईंट मिळाला. मी त्या चपलेमध्ये पुढे गेलो आणि ते घडून गेलं म्हणलं. पण माझा पाय बेकार सोलवटला त्याच्यानंतर. मी नंतर अजून एक चप्पल घेतली, एक देठी म्हणून गावात गेलो, पटेल म्हणून होते तिथे, गृहस्थ आश्रमातले होते. आश्रम नाही, गृहस्थ सेवा देतात, म्हणजे ते घरातच राहायला बोलवतात. त्यांचं पण एक गंमत सांगतो. मी त्या गावात गेलो, आणि कसं असतं मी दुपारी 2 नंतर वगैरे विचार करायला लागायचो की साधारण कुठे राहता येईल मला पुढच्या 12 किलोमीटर नंतर, 12-15 किलोमीटर नंतर. सो मी त्यांना दुपारी 4ला फोन केला, महाराजजी म्हटलं आपके इधर रुक सकते क्या आज रात को. तर ते म्हणले हम तो बाहर शादी को आए हैं, आप असं म्हटले, आणि थांबले. ते 1-2 मिनिट बाद फोन करणं. मला वाटलं की काहीतरी नाही म्हणतील किंवा काय असं. मी फोन केला, हां एक काम कीजिए जाईए आप घर पे. तर त्यांनी घरात सांगून ठेवलं कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला, त्यांनी घर उघडलं. विचार करा आता कोण तिसरा मी फोन करून त्यांना सांगतोय, आणि त्यांनी त्यांचं घर माझ्यासाठी उघडलं. ते सगळे कुटुंब बाहेर गेलं होतं लग्नाला, कोणाला तरी सांगून त्यांनी माझ्यासाठी घर ओपन करून म्हटले तुम्ही बसा, आम्ही रात्री 9-9:30 होतो, मग बघू काय करायचं. तर त्यांनी ओपन करून दिलं. मी त्यांच्याकडे गेलो, छान व्यवस्था म्हणण्यापेक्षा छान राहायला वगैरे दिलं त्यांनी. त्यांच्या घरात एक आजोबा होते, बट त्यांना पॅरालिसिस वगैरे काहीतरी होतं. आणि त्या मैया म्हणजे त्यांची जी बायको होती त्या माझ्यापाशी येऊन ज्या रडल्यात मी अजूनही ते विसरू शकत नाही. त्या म्हणले की हम रेवाखंड में रहते, हम इतनी सेवा देते हैं, पण आम्हालाच त्याचा गुण येत नाही. मी म्हटलं त्यांना, म्हटलं भैया मी म्हटलं मी करतो म्हटलं तुमच्यासाठी प्रार्थना, आणि तुमचं होईल म्हटलं सगळं. मी चांगला धडधाकट माणूस, बट पॅरालिसिसने तो तिथे ह्याच्यावरती बसून होता. मग मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, महाराजजी कैसे हो, असं कुशल मंगल वगैरे असं चालू होतं माझं काहीतरी बोल. मी त्यांच्यासमोरच ॲक्च्युली जेवत होतो. त्या मैयाने मला छान इतकं जेवायला दिलं, म्हणजे मुलासारखंच त्यांनी प्रेम दिलं माझ्यावरती. बट काय 1 ऑड केस नाही, पण मी शुभच चिंतलं त्यांच्यासाठी पुढे. पण असं मीच
हां, मी काही काही गोष्टी सांगू शकतो. शक्यतो यूट्यूबचे व्हिडिओ बघू नका. मी काय म्हणतो की तुम्ही करा, तुम्हीच अनुभवा. कुठल्याही याच्यावरती विश्वास ठेवू नका. काही काही गोष्टी आपल्याला खूप चांगल्याच आहेत असं दाखवलं जातं, तर तसं नाही आहे. खूप अवघड परिक्रम आहे, वादच नाही. म्हणजे मी म्हटलं 10% लोकच पूर्ण करू शकतात ही परिक्रमा. केलेली आहे म्हणजे आपण जर का डेटा बघितला, स्टॅटिस्टिक्स बघितलं, खूप जणं सोडून देतात मधनंच. खूप जणं अर्धी काय पायी करायचं, मग थोडंसं गाडीने करायचं, मग असं करू दे, हरकत नाही, कुठल्याही करतात. पण यूट्यूबमध्ये म्हणतात ना, जसं की मला मैया दिसली, ह्याच्यावरती ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. मी कोणालाही असं काही हे नाही देते, संदेश देत नाही, पण फॅक्ट चेक करूनच बोला. खूप जण असे म्हणतात की आम्ही गाडीने गेलो आणि आम्हाला मैयाने दर्शन दिलं. अरे असं कसं शक्य? काहीतरी तप केलं पाहिजे, काहीतरी तपश्चर्या असली पाहिजे, काहीतरी एक रुटीन असलं पाहिजे. तुम्ही त्या झोनमध्ये गेला पाहिजे. तुमचं जेव्हा लाख हजार करोडो वेळा तुमचं नामस्मरण होईल तेव्हा काहीतरी तुम्हाला एखादी अनुभूती येईल. असं शक्य नाही एवढ्याच 10 दिवसाच्या मैयाच्या या प्रवासामध्ये. ठीक आहे, तुम्हाला अनुभूती येईल चांगली, पण मैयाच दिसली, आम्हाला हेच झालं तेच झालं, हे थोडंसं एक्झॅगरेशन असू शकतं. सो मी याचं माझं सांगण्याचा मुद्दा असा की ब्लाइंडली कुठेही विश्वास ठेवू नका. तुम्ही जाऊन स्वतः बघा, तिथे राहा. हां, अजून एक मुद्दा, ज्यांना शक्य नाही आहे ना त्यांनी सेवा द्यायला जा. तिकडे हजारो आश्रम आहेत. मराठी आश्रम तर इतके आहेत, मराठी लोक चालवणारे. तिथे जा, सेवे मिळणं नसेल, आमचं पुण्य काहीच नाही, सेवेकरांनाच ते पुण्य मिळतं. सो याच्यापेक्षा मोठी ऑपॉर्च्युनिटी काय असू शकते? 10-15 दिवस जा. माझ्याकडे खूप छान छान आश्रमांचे नंबर्स आहेत. आणि मी स्वतः जायची माझी इच्छा. इथे आत्ता अपूर्वा श्रोत्री आले की माहीत नाही मला. माझी एक मैत्रीण आहे, तिचा अक्कलकोट स्वामींचा आश्रम आहे इथे ओंकारेश्वरच्या इथे. तिथे खरंच जा. ते त्या आश्रमात जाऊन तुम्हाला इतकं छान वाटेल. गोरक्षनाथांची इतकी काय सुंदर मूर्ती, अशी तेजपुंज दिसतंच, त्याचं वाईब्स येतात तिथे. स्वामी समर्थांची हे आहे तिथे. आणि तिथे मी आत गेलो, त्याचा पण एक किस्सा सांगतो. मी ओंकारेश्वरवरनं चालत होतो आणि परत तेच खाण्याचीच गोष्ट आहे. ते पण म्हणलं अरे इतके दिवस झाले मैयानी आम्हाला साऊथ इंडियन फूड कुछ मिला नाही. आम्ही सगळं आपलं पोहे जिलबी चालले सकाळी नाश्त्याला, कसं काय म्हटलं याच्यात. आणि ते कसं आलं, म्हणजे चालताना ओंकारेश्वरच्या इथे तुम्ही कोणी गेला असेल तर जाणवेल, ती छान छान हॉटेल्स आहेत तिथे मोठी. तिथे त्यांनी पंजाबी, साऊथ इंडियन, हे चायनीज बिनीज सगळं लिहिलेलं. तर म्हटलं आम्हाला साऊथ इंडियन जरा असा विषय आला मला खायचा. तर गेलो. ते लता दीदींचा त्या दिवशी छान व्हिडिओ आहे तो माझ्याकडे, जाऊ इथे थोडा वेळ. तर ते लता दीदींचं गाणं असं ऐकून येत होतं दुरून, आणि मी असं ओढल्यासारखं तिकडे जात होतो. 2.5 मिनिटाचे ते पोचायला लागले मला तिथपर्यंत. पण असं भारावून गेलो होतो मी त्या आश्रमातनंच येते, स्वामींच्या आश्रमातनं. तर मी आत गेलो, पोचलो, आणि इतकं भारी वाटलं तिकडे. गोवंडे म्हणून होते तिथे, एक सेवेकरी आपले पुण्यातलेच होते. सो ते आले, महाराजची पाव खाना खाय घ्या. म्हटलं मला कळलंच ते चेहऱ्यावर मराठीत. हां म्हटलं अजून नाही झालं म्हटलं माझं. आतनं इडली चटणी आली. आणि म्हणलं मैया तटावरती किंवा रेवाखंडात हजारो कोइन्सिडन्स होतात. तुम्ही जे विचार करता तेच होतं. आणि ही म्हणलं ना, हे तिथेच तुम्हाला अनुभव आहे. तर मी मुळामुठेच्या काठावरती, आपलं काही नाव नाही ठेवत आपल्या नदीला, आपलं पाणी वगैरे सगळं होतं तिथनं. पण हे असं इथे अनुभूती नाही येणार म्हणजे कुठल्याही दुसऱ्या नाही. फॉर दॅट मॅटर मी गंगाची पण परिक्रमा करत नाहीत, करतात फक्त मैयाची, हो की नाही. ते तिथे तटावरती गेल्यावरतीच त्याची अनुभूती येते आपल्याला. आणि तो माझ्यासाठी ते मी रडलो. त्याचं पण सांगतो पुढे. अपूर्वा श्रोत्री एक रसिका आहे, तिची पण मैत्रीण आहे ती तोपर्यंत तिला माहीत नव्हतं मी पोचलो. मी कधीतरी एखादा स्टेटस टाकला मध्ये, तर त्या स्टेटस बघून ती म्हणली अरे तू गेलास होय. म्हणलं हो गेलोय. अरे म्हणे परवाच एका आश्रमामध्ये एक मुलगा आलेला म्हणे तुझ्याच वयाचा, आणि तो रडून गेला म्हणे त्याला इडली दिल्यावरती. म्हणलं अगं तो मीच. तिला पण भारावून झालं आमचं जेव्हा पूर्ण झालं तेव्हा. अरे असं कसं वगैरे. म्हणजे वर्ल्ड इज व्हेरी स्मॉल, आणि ते सगळे डॉट्स इतके जोडून येतात त्या तटावरती. कमाल विषय येतो. शेवटच्या प्रश्नाकडे येऊ. काल जेव्हा मी फोटोज ते कोलाज करत होते, तर फॅमिलीचे लावले फोटो. तुझी अमरकंटकचा पहिला दिवशीचा जो फोटो होता की पूर्ण शोर केलेलं आहे आणि कुर्त्यामध्ये वगैरे, आणि शेवटच्या दिवशीचा मधला फोटो काय केला सापडत नव्हता. खालती तुम्ही परत आल्यानंतर तू, हर्षदा आणि प्रचेतच आहे.
कुठला तरी एक फोटो होता ज्याच्यात तुझा सोलो होता, मागे असं नदी आहे त्याच्यावरती धुकं आलंय, तुझा सेल्फी आहे आणि डोळ्यात पाणी दिसतं, एकच थेंब. आणि मला का माहित नाही, मी तो उचलला, तो मी मध्ये टाकला, म्हटलं हा ठीक आहे. आणि हर्षदाने तो बघितला आणि ती म्हणली अरे हा परफेक्ट आहे, इकडे ह्याची गोष्ट आहे, तू विचार. तर त्या गोष्टी नाही, मला तिथे अक्षरशः भरून आलं. बहुतेक मी आता सांगितलं असं परत सांगतो मी. हां, तो फोटो आहे शिव घाट म्हणून एक घाट आहे खडदेवराच्या आधी, जे मी शराबवाले बाबा म्हटलेले ना, हां तो सांगायचं राहिलं बरोबर. तर मी येताना त्यांचं जेवण वगैरे झालं, परत दक्षिणा मिळाली. 2,500-3,000 रुपये कमवून आलो मी. मग मला चालता चालता लोक, त्याचं पण एक असं मला सांगायचं आठवलं, मी विषय हे होतं. मला एका ठिकाणी मी हायवेने चालत होतो, कडक ऊन हायवेला, आणि काय तुम्हाला माहिती आहे, आपण समजा सातारा हायवेने चालायचं ठरवलं, कसं वाटेल ते, म्हणजे ना काही छत नाही, हे नाही, काही नाही, झाड नाही, काही नाही. तर त्या चालताना असा त्रासलो होतो, जेवण तर नव्हतंच मिळालं. तर एक बारकं पोरगं अक्षरशः 7वी-8वीतला असेल, आणि असं माझ्या पुढे, म्हणजे तो गाडी चालवत होता, इलिगल होतं ते माहिती आहे मला, पण ठीक आहे, तो गाडी चालवून माझ्या पुढे थांबला. आणि मी असं मागणं हळूहळू चालत आलो, आणि त्यांनी मला 20-20च्या 3 नोटा दिल्या, 60 रुपये दिले त्यांनी मला. आणि मी वेडा झालो, म्हटलं कोण आहे हा पोरगा, देऊन गेला मला पैसे. आणि मी, आपण सगळेच जेव्हा आपण कोणाला देतो रस्त्यावरनं जाताना पैसे, मला त्या दिवशी अशी जाणीव झाली की एखाद्याला जेव्हा गरज असेल आणि त्याला जर का काही त्या दिवशी मिळालं तर काय त्याची भावना असतील, मला ती जाणीव अशी झाली. आणि मी तिथे रडत बसलो. मी बहुतेक कोणातरी फोन पण केला पुण्यात, म्हटलं अरे मला सुधरत नाही, मी काय करू आता. मग मी जीपे करून जेवण करून जेवू शकत होतो, पण त्यांनी मला 60 रुपये दिले आणि तो गेला. बाबाजी कुछ खालो. त्याला कुठनं माहिती की भाई याला महाराजांना जेवायची खरंच वेळ आली. आणि अक्षरशः मी जे दुसऱ्या 2 वेळा जेवलो त्यातलं एकदा ते डाळ रोटी मी त्या पैशांनीच, त्यांनी जी सेवा दिली मला त्यातनंच खाल्लं. म्हणजे काय म्हणजे चमत्कार आहे हा मराठीत. आणि म्हणलं ना, इतके ते अनुभव मी शब्दात मांडूच शकत नाही, मला ते सांगताच येणार नाही की हे कसं, असं कसं. मग तो एक इन्सिडेंट होता की तो अक्षरशः आयुष्यभर कोरून गेला मला. की आपण जेव्हा शब्दाने वापरणार, आपण भिकाऱ्यांना जेव्हा पैसे देतो आणि त्यांना खरंच गरज असेल, त्यांना कसं वाटत असेल ते जे फिलिंग होतं, ते ॲक्च्युअली भिकाऱ्याचं फिलिंग मला आलं की अरे माझ्याकडे पैसे नाही आहेत असं त्याला वाटतंय. हा परिक्रमावासी आहे आणि याला आपण काहीतरी हेल्प केली पाहिजे. सो तसं केलं. मी सांगतो, मी शूलपाणी जंगलातनं बाहेर पडलो, काहीच नाही तिकडे, नंदुरबार एरिया वगैरे, आश्रम नाही, लोकांकडे प्यायला पाणी नाही, ते तुम्हाला का देतील जेवायला वगैरे. तर मी भिक्षा मागायचो तिथे, भिक्षा मागितली पण मी 4-5 ठिकाणी, 4-5 गावांमध्ये. नाही आहे आगे जाओ, हे जे आपण बोलतो कधी कधी कोणाला, तो जो त्रास होतो तो पण मला झाला, सहन करावा लागला. पण मी ते पण गोड बांधून घेतलं. म्हटलं हरकत नाही, म्हटलं ही पण शिकवण आहे की तुला यसची पण सवय झाली पाहिजे आणि नोची पण सवय झाली पाहिजे. सो तो माझ्यासाठी पिनॅकल होतं ते. मला जेव्हा ते नाही म्हटले, काय मी जसं दिसायला छान होतो, गुटगुटीत छान एकटं आले पोरगं, बाबा गरीब दिसतं, याला द्यायला काय हरकत आहे एखादी रोटी, पण नाही म्हटले, नाही आहे म्हटले मला. म्हटलं करा ॲक्सेप्ट, चला पुढे. असंच पुढे गेलो. एका किराणाचं दुकान होतं, मी त्यांना म्हटलं माताजी कुछ है क्या खाने को, पाने के लिए रोटी वगैरे. त्यांचं जेवण ॲक्च्युली कसं होतं, आपली गडबड करते आपण 12-12:30 नंतर विचार करतो, त्यांचं जेवण 10:30-11लाच होतं. 10:30-11लाच होतं. तर ते संपलेलं असतं जेवण तोपर्यंत. मी म्हटलं मैया रोटी है क्या, तर ती म्हटली बाबाजी हमारा तो खाना हो गया. म्हटलं ठीक आहे, मी बसतो. म्हटलं काय तिला सुचलं काय माहीत नाही, अचानक 4 रोट्या बनवून घेऊन आली. मी तिथे त्या झाडाखाली बसलो होतो. बाबाजी पालो लेकिन मेरे पास ये कुछ नहीं है, सब्जी नहीं है. म्हटलं हरकत नाही. मी कोरडी चपाती हे घालली, तिच्याकडनं शेव घेतली, त्यांच्याकडे ते काय ते बारके असे गुलाबजाम असतात कोरडे, तेच खाल्ले, पाणी प्यायलो, विषय कट. म्हणजे कमाल आहे. मला तिथेच त्या दिवशीचा तो किस्सा आहे. ते एक प्रचंडाचं एवढंच पोरगं होतं आणि मी त्याला चॉकलेट वगैरे दिलं. मला म्हणतो बाबाजी पाणी पिलो. अगं वटमध्ये म्हणलं आहे समोर, त्याला काय आयडिया असेल की मी पाणी पिलो, आणि तिथे अक्षरशः पाण्याची हे नाहीच आहे तिकडे, असं समजून घ्या तुम्ही. नंतर अजून एक किस्सा सांगतो मी तुम्हाला.
एक गतिमंद मुलगी होती. मला ते फार वाईट वाटलेलं अजूनही तो. मी डोळ्याचं पण 4-5 गोष्टी ज्या आहेत त्या मी कधीच विसरू शकत नाही. गतिमंद मुलगी होती, बिचारी अशी उन्हात बसली होती. हो, त्या खडी होती अशी आपली रस्त्याच्या कडेला टाकली होती, त्याच्यावरती बसली होती. आणि का पण माझ्याकडे त्या दिवशी फक्त 2 चिक्क्या होत्या. मी अक्षरशः तिला दोन चिक्क्या होत्या माझ्याकडे. माझं नाहीतर नॉर्मली मी भरून ठेवलं पूर्ण, काय कोणाला येईल त्यांना आपण देत जाऊ. आणि ते शेवटच्या 2 चिक्क्या उरल्या होत्या. पण मी त्या 2 चिक्क्या जेव्हा, आणि काय झालं, मी पुढे गेलो तोपर्यंत असं शोधत गेलो. तिची अपेक्षा होती की मी बघावं, तिच्याकडे काहीतरी द्यावं. मी पुढे जाऊन परत मागे आलो, ते दिलं ना. आणि ती जी हसली माझ्याकडे बघून, आई शपथ, मिरॅकल. काय बोलू मी. असं मला हेच होत नव्हतं की त्या मुलीला काय आनंद झाला असेल. ना तिला जेवण मिळणार आहे, ना पाणी, कोणी काही विचारणार पण नाही तिला. आणि मी जेव्हा तिला ते 2 चिक्क्या दिल्यात, तिला चिक्की तिने कधी पाहिली पण नसेल माझ्यावरती. काय फार फार तर कोणीतरी रोटी वगैरे दिली असेल. ती जी हसली माझ्याकडे बघून, कमाल. सो असे खूप टच्ड मुमेंट एवढ्या आहेत माझ्यासाठी. आणि मी खूपच तसं मी आहे भावनिक, मला येतं रडू. पण मी तिथे पदोपदी रडलेलो. असं मला काही गोष्टी इतक्या अशा वाहून गेलेल्या आहेत. असो, वेरवेर तो फोटो जो आहे, तर ते रात्री मी निघालो त्यांच्या घरं. माझं ते नमस्कार चमत्कार झाले, दक्षिणा मिळाली. तर ते जाताना म्हणले, महाराज जी आप इधर शिवघाट जाके आना सुबह, अच्छा घाट आहे. आणि तिथे महादेवाची मस्त पिंड आहे. सो तू जाऊन या तिथे. मी गेलो, ठीक आहे झालं. सकाळी निघालो. आणि तुमचं असं सकाळी कुठे काय दर्शन जाऊन द्या, आपलं पटापट 15-20 किलोमीटर चाला आणि मग बघूया काय पुढची गाव काय असतील मंदिरावर. पण काय माहिती, माझे पाय वळाले तिकडे. मी गेलो तिकडे, बसलो, दर्शन घेतलं. त्या घाटावरती जाऊन बसलो. प्रचंड धुकं होतं. मस्त मैयाचा काठ होता. आणि तिकडनं साक्षात मैयाचं वाहन आलं सकाळी. आणि त्याच्या आधीची स्टोरी सांगतो की त्या घाटावरती, त्या शिवघाटावरती मैयाचं दर्शन फार क्वचित होतं. ते महाराज जे त्यांनाच तिथे दर्शन झालं, जे शराबवाले बाबा म्हटलं, ते काय म्हटलेले की अरे इधर का मैया का वाहन नाही दिखता, वो तो गुजरात के साईड दिखता है. तर आणि त्यांना दिसली होती. ते म्हटले की मला दिसलेली तिथे. मग म्हटलं ठीक आहे. पण मी म्हटलं हे साईन नाही. म्हटलं रात्री तुम्हाला का सांगितलं तरी, जा तिकडे आतमध्ये घाटावरती. सो ते जेव्हा मी तिथे बसलो होतो आणि मैयाचं वाहन आलं, आणि ते फारच छोटं होतं, जसं बारकं पिल्लू होतं ते. आणि बालरूपातलंच मी म्हणतो की माझी परिक्रमा सुरू झालेली. आणि मी जसं म्हटलं, मी बेकार राहून होतो त्या आदल्या दुपारपासून. मैयाने तो साईन दिला आणि मला भरून आलं तिथे. मी प्रचंड हे झालो, असं भाऊक झालो की हे होऊ शकत नाही. म्हटलं एवढं त्या महाराजांनी सांगावं की जा इथे, नाही तर मी कोण जाणार तिथे, कशाला जाणार आहे. आणि मी म्हटलं हे सायंटिफिकली प्रूव्ह नाही करता येणार. तुमची या गोष्टीवरती श्रद्धा पाहिजे. तुम्हाला ती मैया दिसली पाहिजे तिथे साक्षात, की ती आली आहे तिथे, पात्रातनं येते असं वाटलं. आणि अक्षरशः तसंच होतं. असं दुरून एक 50-60 फुटावरनं तिकडनं हळू सावकाश. आणि सकाळी बास्किंगचा टाईम होता, मॉर्निंग 7-8ला. कोवळं ऊन होतं. हळूहळू आले आणि असा टर्न मारून परत गेले. मी कमाल, म्हणजे मी तिथे हे झालो, दिस इज इट म्हटलं, हेच साईन आहेत म्हटलं. तो फोटो आहे. आणि मी सेल्फी, मी फोटोसाठी फोटो काढला नाही, मग माझ्या आठवणीसाठी जो म्हणून मी काढून ठेवलेला की असं हे मला इन्सिडेंट. मी खूप सारे फोटो आहेत माझ्याकडे जे मी मुद्दाम काढते. ज्याचा मी उल्लेख केला त्या गतिमंद मुलीचा, तिचा पण मी फोटो उलटा काढून टाकले, नकल काढली. अजून एक सांगतो, सॉरी मी पटापट सांगतो 2-3 गोष्टी. एका ठिकाणी झाशीघाटच्या अलीकडे, आता काही जणांना माहिती आहे, काय झालं, मी सकाळी निघालो, मार्ग चुकलो. मी एका शेतातनं इकडे तिकडे फिरत बसलो, आपलं गुगल बघत बसलो. इकडनं A to B जायचं, पण आणि मधले काटे कुठे असतात ते गुगल दाखवत नाही तुम्हाला, ते जसं आहे ते दाखवतो. तर मी तसाच घुसलो कुठनं तरी, परत अडकलो. काट्या म्हणत नाही, पण बेकार गवत माजलं होतं, काही कळतच नव्हतं पुढे. बाय द वे जस्ट मी सांगताना 2 सेकंदात होतो, पण हे 1 तासाची ॲक्टिव्हिटी अशी. 1 तास मी रस्ता इकडे जा, तिकडे जा, इकडे बघ, तिकडे बघ, असं आहे ते विषय.
सो कुठनं तरी धरून आवाज आला, बाबाजी सीधा इधर मेरे पास आओ, सरळ चालत ये तू. So, काही इकडे तिकडे उड्या नको मारू. तर त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांनी मला बोलवलं की असं असं आहे, मी तुला सोडतो पुढच्या गावात. तर त्याच्या घरी घेऊन गेले, त्याला कळलं की भांबवले पोरगं, चहा वगैरे दिला. मला त्यांनी पीठ दिलं, पीठ ये तुम्ही लगेच म्हणे. म्हटलं ठीक आहे. पुढे गेलो, एका शेतातनं गेलो, त्यांनी मला वांगी दिली. म्हटलं रे हे काय वांगी, वांगी एवढी वांगी घेऊन गेलो, 1.5 किलोचं पिशवी भरली. एकाने पुढे गेलो, टॉमॅटो दिले. म्हटलं अरे मला काही बनवता येत नाही, म्हटलं मी टॉमॅटो कच्चे खाऊ शकतो फार करतो, पण हे विषय मला नाही जमणार. पण तेव्हा काही मला येतच नव्हतं. तर म्हटलं नाही लगे का असं काहीतरी केलं त्यांनी, जाऊ तू. पुढे गेलो, एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली एक 15-16 वर्षाचा युवक बसला होता आणि जस्ट मे बी ते साधू त्या संन्यास याच्यात जात होते. तर त्यांची तपश्चर्या म्हणू शकत नाही, पण पूजा वगैरे काहीतरी चालू होतं. आणि त्यांनी बाजूला एक चूल मांडली होती, त्याच्यावरती भात शिजवत ठेवला होता, मसाले भात टाईप काहीतरी. महाराजी पालो, खाना पालो वगैरे. म्हटलं मग मी विचार केला, म्हटलं नाही नको म्हणायला, आता इथे जीवूया, आधी आपल्याला एकदा बसलं आहे. तर मी तिथे खाल्लं आणि मग म्हटलं अरे मग मी म्हटलं यांनाच देऊन जातो. मग मी सगळं सामान ठेवलं तिथे, पीठ ठेवलं, टोमॅटो ठेवलं, त्याला भरून आलं. पण हे मी म्हटलं नाही, रेवाखंडात ते गिव्ह अँड टेक असतं कायम. तुम्ही जेवढं द्याल त्याच्या डबल ट्रिपल तुम्हाला मिळतं. मग मी ह्याच्यातच अजून फोटो, मी एकदा एकाला एक काय ते चिप्स हे मला कोणीतरी दिलं म्हटलं आता हात मोकळा, आपलं पिशवी मोकळी, आता वजन कमी. तर बघतो तर एक नाशिकवरनं परिक्रमा करणारे होते ना, ते मला 3 हे देऊन गेले परत चिप्स. म्हटलं अरे आत्ता तर दिलं, म्हटलं अजून 3 देऊन गेले, म्हटले काय. सो असे खूप होतं रिझल्ट. पण असो, तर मी त्यांना ते दिलं, ते खुश झाले. महाराजी म्हटले कमाल, म्हटलं असं झालं. मी पुढे गेलो आणि त्या झांसी घाटला पोहोचेसपर्यंत पाय माझे असे चिखलात, आत आत आत. तिकडे कामं चालू असतात शेतीची, मैयाच्या किनारी. अक्षरशः म्हणजे इथे किनारा असेल तर इथनं ते सुरू करतात त्यांचं जे काय आहे ॲक्टिव्हिटी ती. आणि ते करताना काय आलं, पाय आत आत आत. मी वैतागलो, म्हटलं अरे पास सोडून द्या आता, हे काय मी आता हायवेनीच जाणार. असं केलं. त्या झांसी घाटला आश्रमात पोहोचलो. ते महाराज म्हटले क्या पाओगे खाने में. म्हणजे जो आप दोगे वो खा लेंगे. ठीक आहे. बसलो. 1-1.5 तासांनी समोर भरीत, टोमॅटो आणि आपली भाकरी, जे मी तिकडे त्या ह्याच्यावरती सोडून आलो होतो तेच मिळालं मला. एका वेगळा पदार्थ नव्हता, टोमॅटोच, भरीतच आणि रोटीच. म्हटलं अरे ह्याच्यापेक्षा अजून काय कोइन्सिडन्स. म्हटलं काय कमाल आहे, म्हटलं ना दाणे टाकले होते, काही नाही, जे आहे ते आहे. ते गरम हे करून भाजून थोडंसं टोमॅटो चिरून तेवढंच मिळालं. आणि मी ते खाताना मला रडू आलं. मी काय तेव्हा त्या महाराजांना काही बोललो नाही. सकाळी जाताना त्यांनी मला विचारलं क्यों महाराज सब ठीक रहा. म्हटलं हाँ बहुत अच्छा रहा महाराज, लेकिन कल रात की एक बात बताना मैं भूल गया आपको. मुझे आपने जो दिया, मग मी स्टोरी सगळी सांगितली त्यांना, असं असं झालेलं. अरे बेटा मैया क्या तुम्हें ही बताती है क्या, मैया हमें भी बताती है म्हणतात मला. मैया हमें भी बताती है, जो तुमने छोड़ा था वही तुम्हें मिलेगा. वो मैया की इच्छा थी, वो दोपहर को नहीं तो रात को आपको पाना ही था. अरे काय सांगू मी, मला म्हणजे असं हे झालं कमाल. म्हटलं दिस इज इट म्हटलं. आणि हे अनुभव म्हटलं ना मी नेव्हर एंडिंग आहेत. म्हणजे काय आपल्याला वेळेची किती काय विषय म्हणायचे वगैरे असो. सो 1-2-3 आहेत इन्सिडेंट्स. अजून एखादं मी सांगू शकतो, लाईफ चेंजिंग ना, लाईफ चेंजिंग मी सांगू शकतो लमेटी घाटला झाला. म्हणजे घाबरू नये कुठल्याही गोष्टीला, हे मला एका 70च्या युवकांनी सांगितलं मला. म्हणजे माझी बेकार फाटली होती नाही, त्रास झाला असता मला ते क्रॉस करताना. तर मी लमेटी घाट म्हणून एक होता, लमेटा घाट, इथे तिलवाडाच्या इथे आहे. तर मी तिथनं जात असताना काय झालं, किनाऱ्यावरूनच होतो आणि अचानक मधनं मोठा ओढा किंवा काय नाला गेला आणि तो क्रॉस करणं इम्पॉसिबल होतं, शक्यच नव्हतं. तर माझ्यावर एक संजय श्रीवास्तव म्हणून होते, बर्मान घाटावरती राहायचे ते राहतात ते. तर ते बरोबर होते आणि मी त्यांना कल्टी मारली होती, अक्षरशः कल्टी मारली साध्या शब्दात. ते खूप हळूहळू चालत होते, म्हणून मी फास्ट पुढे आलो आणि तिथे येऊन स्टक झालो एका जागी.
कारण हे क्रॉस कसं करायचं हे शक्यच नव्हतं मला, ओढा क्रॉस करणं. मी बघितलं जरा काठी बिठी आत टाकून, दंड आत टाकला तर ते भुसभुशीत होतं. म्हटलं आत गेला तर पाय गेला आपला, म्हटलं आतमध्ये. आणि ते बॅक ऑफ माइंड चालू, दलदल बिलदल काय गेला, पाय गेला. आणि मनात विचारायला बॅग टाकावी तिकडे, पण अरे बॅग टाकली आणि तुला जाता नाही आलं तर काय करणार, बॅग तिकडे तू इकडे. सो शांत असं म्हणजे काहीतरी चालू होतं. ते संजयजींचा आवाज आला मागणं, रुको, एवढंच म्हणलं ते तिकडनं. आणि ते टेकडावरनं असे उतरत आले, रुको. म्हणलं ठीक आहे, म्हटलं आता काय रुको. म्हणलं महाराज जी ऐसा ऐसा है, हमने कहा था ना आपको रुको, उधर ही रुको, म्हणजे तिकडेच थांबलोय, रुको. तर ते ज्या अधिकारवाणीने मला बोलले ना, म्हणलं हेच आहेत म्हटलं आज आमचे मार्गदर्शक. आणि अक्षरशः खरं सांगतो काही केलं नाही मी, आपले खंडीभर प्रयत्न करत होतो, हे इकडे टेकव ते तिकडे टेकव, काही नाही. असे चप्पल काढली पहिली, त्यांचं धोतरवरती घेतलं, मैयाला नमन केलं, मैया मुझे पार करा लो एवढंच म्हणले. आणि अहो गेले की सरळ चालत, चपला फेकल्या. चपला फेकल्यावरती मला कळलं की अरे हे जाणारच येतात, हात काही थांबत नसतं. आणि जे लिलया गेले, व्हिडिओ माझ्याकडे त्यांचा मुद्दाम काढला, जे लिलया गेले ते मी इकडनं म्हटलं, महाराजजी म्हटलं भैया ने सिर्फ आपको ही भेजा था मेरे लिए, भेजा नहीं था, तुमने मुझे टाला था. हे विचार करा, हे त्यांना कसं कळलं मी त्यांना अवॉइड केलं. तुमने मुझे टाला था. आणि मला इतकं ते सो तिथे ते काय म्हणले मला की, मी त्यांना म्हणलं की महाराज जी मुझे बहुत अच्छा लगा, आपने पहले नमन किया फिर वो क्रॉस किया. मला ते म्हटले बेटा नमन पहिले आता है, नमन बाद में आता है. मला ते इतकं मला आयुष्य बरं वाटतं ते सांगून गेलं. असो गेले. सो तो एक आयुष्यभरासाठी तो प्रसंग माझ्या याच्यावरती राहील की पहिलं नमन. मी घमंडमध्ये होतो ॲब्सोल्युटली. मी निघालो काय आपण काय जाऊ काय पटापट कडे, यांच्याबरोबर गेलो तर अजून 1-1.5 तास लागेल असं मला वाटत होतं. आणि ते म्हटले बेटा साथ कभी नाही छोडना चाहिए. आणि मी खरं सांगतो ते असं दुपारी 1-1:30ची वेळ होती. त्या दिवशी 6पर्यंत ते ज्या स्पीडने चालले त्यांनीच बरोबर हळूहळू गप्पा मारत, त्यांची दुसरी परिक्रमा होती. आणि मी म्हटलं एक मार्गदर्शक पण गरजेचा असतो. तुम्ही काय म्हणतात त्याला, तुमच्या झोनमध्ये जाऊन मी करतो असं नाही करू शकत. सो ते त्यांचं मार्गदर्शन लाभलं. मी अजूनही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांना म्हणजे जसं ते मला नारायणचा फोन येतो मला, तसं मी त्यांना फोन करतो, महाराज जी आप थे इसलिए वो हो गया उस दिन. आणि ते आयुष्यभरासाठी माझ्यासाठी ती शिकवण आहे. सो लाईफ चेंजिंग म्हणू शकत नाही, पण मी हंबल कसं राहावं, अजून हंबल मी आहे तसं असं वाटतं मला तरी. अजून हंबल कसं राहावं हे भले तू 30-35 किलोमीटर चालतोय, माझाच चालत असशील, पण असं प्रत्येक ठिकाणी नाही चालणार. तुला ऐकावं लागणारच आहे मोठ्यांचं, जे तुला मार्गदर्शन द्यायला येतात. आणि यू हॅव टू आयडेंटिफाय देम. तुला कळलं पाहिजे तो माणूस तुला मार्गदर्शन द्यायला आलाय, तो वेडा नाही आहे किंवा मैयाने वेडा म्हणून तुला पाठवलं नाही तिकडे की बाबा हां यांच्याबरोबर जावं. कारण की बऱ्यापैकी वेळा मी म्हटलं ना तसं मी एकट्यानेच केली, पण असे काही काही पॉईंट्स होते जिथे मला हे मिळत गेले. आता एक लास्ट सांगतो मी किस्सा, म्हणजे जिथे मी ॲक्च्युली मानतो की मला गप्पा मारल्यात मी मैयाबरोबर. काही दिव्य नाही, काही चमत्कार नाही, काही असं कुठनं चालत आली आहे मैया असं नाही. मी खरं सांगतो, मनापासून सांगतो, मी असंच ह्या 7व्या नाही जेव्हा तो मला मैयाचं वाहन दिसलं त्याच्यानंतर एक 7-8 दिवसांनी असेल, मी असंच डोंगरातनं चालत होतो आणि नाव नाही आठवते त्या गावाचं, पण असं एका गावाच्या असं टेकाडाच्या वरती होतो आणि खालनं मैया वाहत होती छान एकदम संत. तर शांतपणे मी असं कडेकडेनी चाललो होतो. आता तुम्ही असं डोंगराच्या वरती आहे, असं इथे पोचलोय वरती आणि तिथनं चालतोय. तर ह्या साईडला कोण असणार आहे, इकडे कोणीच नसणार आहे.
असलं तर एखादं म्हणजे काय गाय म्हैस वगैरे ते किंवा शेळ्या मेंढ्या असतील चरणाऱ्या, तिथे कोण त्या ह्या साईडला कसं असणार आहे. तर चालता मी असं खुश चालू होतं, फोटो बिटो मस्त, आणि तिथनं आवाज आला, फोटो ले रे हो क्या, असं फोटो ले रे हो क्या म्हणलं. आणि मला कळलंच नाही कुठनं आवाज आला. म्हणलं अरे इथं तर कोणी दिसत नाही. तर असं खालती खरं सांगतो म्हणजे मी अजूनही एकाही शब्द हे नाही म्हणत आहे मी, पण तिथे जाणंच शक्य नव्हतं, शक्यच नाही. आहे तो फोटो पण आहे माझ्याकडे, त्या मैयाचा मुद्दाम मी काढून घेतला आणि विचारून काढला मी. तिथे त्या अशा खालती ना गुरं ना शेळ्या मेंढ्या, सेम जे आधीचा इन्सिडेंट होता तेच, काहीच नाही. तर मला डायरेक्ट क्लिक झालं. म्हटलं हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. म्हटलं हे हॅलो हां. सो मी असं जवळ गेलो, म्हणजे साधारण ताई बसल्यात इथे, त्या होत्या आणि मी इथे होतो. त्या अशा खालती हा पण आणि मी समोरची, आणि मी बोलतोय त्यांच्याशी, मैया काय वगैरे झालं, क्या करते हो, साध्या गप्पा मारल्यासारख्या गप्पा मारल्या आम्ही. कहाँ से उठा या परिक्रमा कैसे चल रही है, म्हणजे आई जसं विचारते ना कसं चाललंय, जेवलास का, पुढे कुठे